पोट भरेल पण मन भरणार नाही एवढ्या सुंदर अळूच्या वड्या बनवून तयार होतात. चला तर मंडळी, सासूबाईंनीना अळूची पानं दिलती, त्या अळूच्या पानांच्या वड्या तयार करूया. 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं, 1 चमचा तांदळाचे पीठ, ओवा, पांढरे तीळ तसेच हळद घालून घ्यायची. या ठिकाणी वाटण तयार करून घेऊया. खोबरं, लसूण, आलं आणि जिरे घालून, थोडीशी कोथिंबीर घालून या ठिकाणी बघा वाटण तयार करून घेतलं. ते वाटण यामध्ये घालायचं. ठेचाही तयार करून घेतला, तेही यामध्ये घालून घ्यायचा. आता ठेच्यासाठी 4 ते 5 मिरच्या, लसूण, मीठ, जिरं, कोथिंबीर घालून ठेचा तयार करून घेतलेला होता. थोडीशी कोथिंबीर घालायची. घशामध्ये खवखवू नये म्हणून आपण या ठिकाणी ना कोळ घालतो चिंचेचा, पण या ठिकाणी मी लिंबाचा अर्धा रस घालणार आहे. थोडं पाणी घालून बॅटर भाज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्यायचं. आता पाणी या ठिकाणी स्टीमरमध्ये घालून उकळायला ठेवलेलं आहे. पाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि अळूची पाने यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. देठं जर अळूच्या पानांना असतील तर तेही यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि लाटण्याच्या साहाय्याने ही पानं लाटून घ्यायची आहेत. तयार केलेलं बॅटर यावरती लावून घ्यायचं आहे आणि एकावर एक पानं ठेवत अशा पद्धतीने लेयर्स लावत जायचं आहे. सर्व पानं या ठिकाणी लेयर्स लावून झाली. 5 ते 7 पानं या ठिकाणी मी घेतलेली आहेत. बघा या ठिकाणी लेयर्स लावून झाली. स्टीमरला थोडंसं तेल लावायचं आणि तयार केलेली जे अळूची पानं आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. वरून थोडंसं तीळ भुरभुरायचं आणि उकळत्या पाण्यावरती हे स्टीमर ठेवायचं आहे. 10 ते 12 मिनटं आपल्याला चांगली ही पाने वाफवून घ्यायची आहेत. आता 10 ते 12 मिनटानंतर बघा छानपैकी या ठिकाणी अळूची पानं शिजली गेलेली आहेत. नंतर ही अळूची पानं एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहेत. थंड झाली की याच्या लगेच आपण वड्या पाडून घेणार आहोत. छानपैकी भरपूर लेयर्स असणाऱ्या वड्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. या ठिकाणी वड्या तुम्ही तळूनही घेऊ शकता, पण मला शालो फ्राय केलेल्या वड्या खूप आवडतात म्हणून या ठिकाणी मी शालो फ्राय करून घेणार आहेत. तव्यामध्ये 1 चमचा जिरे, तीळ घालून घ्यायचे आणि तयार करून घेतलेल्या वड्या घालायच्या आणि मंद आचेवर खमंग या वड्यांना 2 ते 3 मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर प्रवासात निघणार असाल तर अशा प्रकारच्या वड्या 2 ते 3 दिवस नक्की आरामात टिकतात आणि खायलाही खूप छान कुरकुरीत लागतात. माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.